एखादा वाईट प्रसंग घडला म्हणून संपूर्ण भविष्यच बिघडून गेलं. आपण बऱ्याचदा हे वाक्य बोलून जातो. एखाद्या कठीण प्रसंगाला आपण म्हणतो, माझ्या आयुष्याला काय अर्थच नाही, माझं जीवनच खराब झालं, असं आपण सहज बोलून जातो. पण तो एक अध्याय असतो आपल्या जीवनातला, हे आपल्याला ओळखता आला पाहिजे. तो अध्याय आपल्याला पुसून टाकून आपल्याला पुढे आपला एक सकारात्मक आपल्याला एखादी चांगली गोष्ट घडण्यासाठी आपल्याला स्वतःला तयार करता आलं पाहिजे. तो वाईट प्रसंग म्हणजे तो अध्याय आहे, ते पूर्ण पुस्तक नाहीये. आपल्या जीवनाचं पुस्तक खूप मोठं आहे. जीवन खरं तर आपण म्हणतो शिक्षणात मिळणारं नॉलेज, अभ्यास, पूर्वी परीक्षा जेव्हा शाळेत कॉलेज म्हणजे शिक्षण घेत असतो, तेव्हा वाटतं की अभ्यास खूप कठीण आहे. खरं तर अभ्यास हा खरंच कठीण असतो, शिक्षण कठीण असतं, आयुष्य कठीण असतो. कारण की बघा ना, आपल्याला तेव्हा अभ्यास करायचा देखील कंटाळा यायचा. परीक्षेत काय येणार हे आपल्याला माहिती आहे. अभ्यासक्रमातूनच आपल्याला ते प्रश्न येणार आहेत हे माहित असून आपल्याला त्या गोष्टी कठीण वाटत होत्या. ते शिक्षण कठीण वाटत होतं. पण मग हे आयुष्य पहा ना, आपल्या आयुष्यात पुढे कोणी आपल्या पुस्तकात आपल्याला कोणीही अध्याय आधी दिलेलं नाहीये, गाईड्स केलेले नाहीये आपल्या आयुष्याचे की पुढे आपलं आयुष्य कसं असणार आहे. मग इतकं ते कठीण आयुष्य आहे आणि ह्या कठीण आयुष्याची परीक्षा आपण देतोय. पुढे काय होणार आहे माहित नाही. चांगले वाईट कोणतेही सोपे अवघड प्रश्न येणार आहेत. मग त्याच्यासाठी आपल्याला तयारी ठेवता आली पाहिजे. एक पेपर अवघड गेला म्हणून पुढचा अवघड जाईल असं नाही, तो सोपाही असू शकतो. एक सोपा गेला म्हणजे पुढून कठीण परीक्षेसाठी कठीण पेपरसाठी तयारी पण ठेवता आली पाहिजे. कठीण प्रसंगासाठी तयारी ठेवता आली पाहिजे. असं हा जीवनाची एक परीक्षाच आपण ठरवायचंय. कठीण काळातून जर जात असाल तर स्वतःला दोष देणं सर्वात प्रथम थांबवा. कारण की कठीण काळातूनच आपण खूप काही गोष्टी शिकतो, ज्या प्रत्येकाला समजल्या पाहिजे. कठीण काळ आला म्हणजे तो फार काळ टिकून राहत नाही, तो आपण टिकून ठेवतो. त्याच्यामुळे त्या काळाला फार काळ टिकून न ठेवणं ही आपली नैतिक जबाबदारी, हे लक्षात घ्या. कदाचित हा वाईट प्रसंग आयुष्य बदलण्यासाठीच आला आहे, हा सर्वात महत्वाचा विचार आधी मनामध्ये ठेवा जेव्हा वाईट काहीतरी घडतं. कारण की तुम्हाला एक गोष्ट मी अगदी प्रामाणिकपणे सांगते की माझ्या आयुष्यात खूप वाईट गोष्टी घडल्या, नाही असं नाहीये. पण त्या गोष्टी ज्यावेळेस घडल्या, वाईट प्रसंग जेव्हा जीवनामध्ये आले, तेव्हा मलाही प्रचंड त्रास झाला. मलाही असं वाटायचं की माझ्या बाबतीतच या गोष्टी घडतात का, किंवा माझं कुठे चुकतंय का, माझ्याच बाबतीत अशा गोष्टी का होतात, हा विचार मी देखील करायची. त्या विचारांमध्ये मी खूप दिवस गुंतायची. पण त्यानंतर त्या डिसिजनमुळे किंवा त्या वाईट प्रसंगामुळे त्याला जोडून दुसरी चांगली गोष्ट जी घडते ना, ती खूप प्रभावी असते, चांगली असते, ती आपल्या फायद्याची असते, आपल्या चांगल्यासाठी असते. हे मला जेव्हा बऱ्याच अनुभवानंतर मला जाणवलं ना, की अनुभव आले मी मला खूप अशा गोष्टी की वाईटातून चांगलं झालं, वाईटातून चांगलं झालं. आणि असे बरेचसे अनुभव आहेत जे आता मला सांगणं कठीण आहे किंवा खूप गोष्टी आहेत सांगण्यासारख्या नाहीयेत. पण खूप चांगल्या गोष्टी घडल्या, हे मला अर्थात प्रामाणिकपणे तुम्हाला सांगावंसं वाटतं. त्याच्यामुळे तुम्ही देखील तुमच्या आयुष्याचा एक बॅकअप घ्या, चांगल्या गोष्टी आठवा, त्याच्या आधी घडलेल्या वाईट गोष्टी आठवा, त्या वाईटातून नंतर चांगल्या गोष्टी झालेल्या आठवा. नक्कीच तुम्हाला हा अनुभव नक्कीच मिळेल. त्यामुळे यापुढे वाईट गोष्टींसाठी लढण्यासाठी येणार सामर्थ्य तुमच्यामध्ये नक्कीच निर्माण होईल. त्यामुळे थांबू नका. देव उशिरा का होईना न्याय करतो, नकार देत नाही, हे लक्षात घ्या. देव आपल्या चांगल्यासाठी नकार देत नसतो, देव आपल्या वाईटाची परीक्षा घेत असतो. त्यामुळे देवाला दोष देऊ नका, स्वतःला दोष देऊ नका. वाईट गोष्टी जरी घडत असतील तरी तो तयारी करत असतो आपल्याला सावरण्याची, आपल्याला स्वीकारण्याची, आपल्या आयुष्यात जीवनात चांगलं वळण देण्याची. त्याच्यामुळे वाईट वेळ ही कायम टिकत नाही, हा एक मुद्दा आज ह्या याच्यातून स्पष्ट केलाय मी तुम्हाला. खरं तर मजबूत माणसं ही कायम उभी राहतात, कारण की वाईट काळ हा टिकून राहत नाही. आणि जे मजबूत असतात त्यांच्या जीवनात या गोष्टी घडत असतात, वाईट प्रसंग येतात, कारण की ती नेहमीच उभी असतात कठीण काळासाठी. आणि अजून एक गोष्ट म्हणजे, जेव्हा वाईट गोष्ट घडते आपल्या जीवनात, एखादा वाईट काळ सुरू असतो, परिस्थिती वाईट असते आणि आपण तुलना करायला लागतो. त्या परिस्थितीमध्ये आपण इतरांची तुलना करायला लागतो. आपल्या बरोबरचे जे असतात, आपल्या बरोबर शिक्षण घेतलेले असो, आपल्या बरोबर राहणारे असो, आपले शेजारी पाजारी असो, किंवा आपले नातेवाईक जे आपल्या बरोबरचे असतात, त्यांच्याशी आपण तुलना सुरू करतो. ते चांगलं लाईफ जगतात आणि आपल्या जीवनात असं काय, एवढं वाईट काय, आपली परिस्थिती अशी काय, अशा अनेक गोष्टीची तुलना आपण सुरू करतो. ही तुलना करणं खरं तर खूप म्हणजे खूप चुकीचं आहे. त्यातून काय होतं, अगदीच म्हणजे आपल्या जीवनामध्ये सोशल मीडिया तर खरं तर हा प्रभाव आता खूप झालाय. त्याच्यामुळे आपल्याला इतरांचे जीवनामध्ये काय सुरू आहे या गोष्टी लगेच कळतात आणि त्याचा खूप वाईट परिणाम मनावर होतो. खरं तर
मी बरेचदा स्टेटस ह्या गोष्टी ठेवत नाही आणि त्या गोष्टींपासून लांब राहते. मी स्वतः दाखवायला जात नाही, इतरांचं पाहायला जात नाही. कारण की हा अनुभव किंवा हा एक आपण म्हणतो आधी शौक होता, तो एक आवड होती. नवीन जेव्हा सोशल मीडिया आला, व्हॉट्सअप स्टेटस या सगळ्या गोष्टी आपण आवडीने शेअर करायचो या गोष्टी. पण आता तो भाग दाखवण्याचा झालाय, एकमेकाला जळवण्याचा झालाय आणि मला ह्या गोष्टी नाही पटत खरं म्हणजे. त्याच्यामुळे मी स्टेटस ठेवणं, स्टोरी ठेवणं, इतरांना दाखवणं किंवा इतरांचे स्टेटस चेक करणं, स्क्रोलिंग मध्ये अगदी एखाद्याचं जात असेल पण ते माझ्या नजरेखालून जात नाही, हे मी तुम्हाला सांगू इच्छिते. त्याच्यामुळे मला ह्या गोष्टीमध्ये दूर राहण्याचा मला नक्कीच फायदा झाला की आपलं कोणाला सांगायचं नाही, कोणाचं जाणून घ्यायचं नाही. किंवा तुलना हा शब्द होत नाही. माझं जे आयुष्य ती माझ्या आयुष्याला नशिबाला जे आले ते मी जगते. इतरांचं आयुष्य त्यांच्या नशिबाने ते जगतात. ते कोणाच्या आयुष्यात किती सुरू आहे, काय सुरू आहे, ह्या गोष्टीत मी पडत नाही. किंवा मला दुःख आले मग दुसरे चांगले जगतात हा विचारात किंवा ह्याची ती मदत मी ह्या गोष्टीचा त्रास करून घेत नाही. तर हा एक पॉझिटिव्ह बदल मी स्वतःमध्ये करून घेतलाय. तुम्ही देखील करून पहा, नक्कीच तुम्हाला बदल जाणवेल. त्याच्यामुळे सगळ्यांनाच सगळं एका ह्याच्यामध्ये तोलू नका. सगळ्यांचं आयुष्य, सगळ्यांचं जीवन सारख्याच पद्धतीने, कधी आपल्या जीवनात दुःख असेल, त्यांच्या जीवनात वाईट प्रसंग किंवा चांगले प्रसंग असतात, त्यांच्या जीवनामध्ये वाईट प्रसंग असेल तेव्हा आपण आनंद जगत असतो, हे आपण पाहायला जात नाही. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या जीवनामध्ये चढ उतार हे सुरूच असतात, हे आपल्याला स्वीकारता आलं पाहिजे. नाही तर आपल्याला दुःख आलं म्हणून दुसरे चांगले जगतात तर मग त्यांच्यावरती जळायचं, त्यांची तुलना करायची, ते आनंदात आपण दुःखात आहे. अरे पण कधीतरी ते पण दुःखात असतील, हे तुम्हाला कदाचित माहितही नसेल. ह्या गोष्टी घडतात ना जीवनामध्ये. त्याच्यामुळे एकतर ते पाहणं, दाखवणं सोडून द्या. अर्थात बदल तुम्हाला जाणवेल नक्कीच. एकदा नक्कीच विचार करून ट्राय करून पहा. वाईट प्रसंग आपल्याला मग काय शिकवतो, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. वाईट प्रसंग खरंच आपल्याला शिकण्यासाठीच असतात, आयुष्याला पुढे नेण्यासाठी असतात, सकारात्मकतेकडे आपल्याला आपली वाटचाल नेण्यासाठीच असतात. आपल्याला मग या वाईट प्रसंगातून 3 गोष्टी खूप महत्वाच्या असतात, त्या आपल्याला शिकता आल्या पाहिजे. पहिली म्हणजे कोण असं असतं ना की कोण आपलं आणि कोण परख. वाईट प्रसंगात समजतच. आपली जवळची व्यक्ती वाईट प्रसंगात आपल्यासोबतच राहते, वाईट आणि जी आपली नाही ती दूर निघून जाते. वाईट प्रसंग आपल्यासोबत जर आला, आपल्याला जर एखादी गरज असेल तर कोण गरज पूर्ण करतं, कोण नाही करत, कोण आपल्याला सहानुभूती देतं, कोण नाही देत. ह्या अनेक गोष्टी असतात, भावनिक असतात, फायनान्शियल, वेगवेगळ्या गोष्टी असतात ज्या आपलं परख या गोष्टीची आपल्याला जाणीव होऊन जाते. दुसरी गोष्ट म्हणजे आपण किती मजबूत आहोत हे आपल्याला समजतं. आपण वाईट परिस्थितीमध्ये त्या परिस्थितीला कसे सामोरे जातो, आपल्यामध्ये किती क्षमता आहे, त्या क्षमतेची जाणीव आपल्याला होते. आणि त्या वाईट प्रसंगातून जर आपण अगदी आपण म्हणतो निर्भयपणे जर त्या प्रसंगाला सामोरे गेलो ना, तर आपल्यामध्ये ते सामर्थ्य जे निर्माण होतं ना, ते सामर्थ्य आपल्याला पुढे येणाऱ्या अनेक कठीण प्रसंगांना अगदी सहजरित्या पार पाडण्यासाठी उपयुक्त ठरतं, हे लक्षात घ्या. हे खूप एक आत्मविश्वासाची जाणीव करून देतो तो कठीण प्रसंग आपल्याला. त्याच्यामुळे कठीण प्रसंगांना कधी जीवनामध्ये वाईट म्हणू नका किंवा त्या प्रसंगांसोबत हारून जाऊ नका. त्यातून धैर्याने उभे राहा. अजून तुमच्यामध्ये एक खूप सारं आपण म्हणतो ताकद, ऊर्जा निर्माण होते पुढच्या जीवनाच्या वाटचालीसाठी. त्याच्यामुळे ती एक गोष्ट खूप महत्वाची आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आयुष्य हे खूप आपल्याला शिकवतं, पहा देवाला तेच दाखवायचं असतं आपल्याला खरं तर, की वाईट प्रसंगामध्ये काय होतं, रिअल लाईफ आणि या गोष्टी खूप वेगळ्या असतात. तिसरा मुद्दा हा खूप महत्वाचा आहे की तेव्हा सगळे सोबत असतात, बरोबर आहे ना. जेव्हा आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी असतात किंवा आपण इतरांना खूप साऱ्या गोष्टी देतो, हा मुद्दा महत्वाचा का वाटतो माहिती का मला, कारण की ही गोष्ट खरी आहे की आपल्याकडे खूप सारं असतं, तेव्हा आपण खूप सारे नातेवाईक म्हणा, ते म्हणा, सगळ्यांचा आपल्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन असतो ना, तो एक वेगळाच असतो. पण आपण एखाद्या कठीण प्रसंगात अडकलो, आपली परिस्थिती चांगली नसेल, काहीतरी वाईट गोष्ट आपल्या जीवनात सुरू असेल ना, त्यावेळेस आपल्याला हे नातेवाईक दूर दूर पण दिसत नाही. मग ती लोक आपल्याला फारशी विचारत नाही, आपला फार विचार करत नाही. हा अनुभव पहा अनेक जणांना आला असेल. हा खूप महत्वाचा तिसरा मुद्दा आहे की ह्या 3 गोष्टी आपल्याला या कठीण प्रसंगात शिकायला मिळतात. त्यामुळे असे कठीण प्रसंग जर आलेत तर तुम्ही हारलेले नाही आहात, तुम्ही तुटलेले नाही आहात, तुम्ही अजून धैर्याने उभे राहण्यासाठी तयार होत आहात, हे स्वतःला सांगा. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे की वाईट गोष्ट आली आहे, मग आता मी तुटूनच गेले, तो फार तुटलाय, ती तुटली आहे, तिला उभं राहणं कठीण आहे. आपण स्वतःला तोडतो. आपल्यामध्ये
ते धैर्य, ते सामर्थ्य आहे म्हणून देवाने ती सिच्युएशन, ती वेळ आपल्यावर आणली हे लक्षात घ्या. त्या सिच्युएशनला सामोरे जाता आलं पाहिजे आणि त्यातून खूप काही शिकताही आलं पाहिजे. अनेक असे धडे असतात ते जीवनाला आपल्याला घ्यायचेच आहेत. जीवन धडा देण्यासाठीच आपल्याला आहे. आयुष्य शेवटपर्यंत आपण वेगवेगळे धडे घेत शिकत जाणार आहोत. खरं तर आयुष्य इतकं सोपं नाहीये. मी असं खूप आयुष्याच्या शेवटाला गेली नाहीये, पण आयुष्याच्या मध्यांक आल्यानंतर आयुष्याचा जेव्हा सगळा मागचा विचार केला ना, तर अनेक गोष्टी अशा फ्लॅश आउट होऊन गेल्या. अनेक धडे असे क्लिअर होऊन गेले. त्या धड्यांमधले प्रश्न निर्माण झाले, उत्तरं देखील मिळाली. खूप गोष्टी क्लिअर झाल्या जीवनामध्ये. त्याच्यामुळे कठीण प्रसंगांना आता यापुढे आले तरी त्याला सामोरे जायचंय, ते सामोरे जायचंच असतं. त्यातूनच आपण पुढे नवीन चांगल्या दिशेने वाटचाल करतो. हा एक अनुभव, हा एक आत्मविश्वास निर्माण झालाय माझ्यात तरी. त्याच्यामुळे तुम्ही देखील या प्रसंगांना न घाबरता अगदी धैर्याने सामोरे जा. त्यामुळे आज एक निर्णय घ्या की मी स्वतःला कधीच दोष देणार नाही. जर कधी एखादी चूक झाली, चूक ही माणसाकडून होते हे लक्षात घ्या. मग ती नकळत असो, जाणीवपूर्वक असो, कोणत्याही दृष्टिकोनातून असो, कधी स्वाभिमानासाठी उचललेलं पाऊल असो, कधी आत्मसन्मानासाठी कोणत्याही दृष्टिकोनातून उचललेलं पाऊल असो, एखाद्याने गैरफायदा घेतलेला असो, एखाद्याने विश्वासघात केलेला असो, कोणताही प्रसंगामुळे आपल्यावरती जर वाईट प्रसंग उद्भवत असेल तर सर्वात प्रथम स्वतःला दोष देऊ नका. भले चूक तुमची असेल पण स्वतःला दोष देऊ नका. तो काळ तुमच्यासाठी कठीण काळ आहे म्हणून त्या काळाला सामर्थ्याने, धैर्याने सामोरे जा, पण स्वतःला दोष देऊ नका. त्या परिस्थितीशी मी लढणार आहे आणि पुन्हा अशी परिस्थिती जीवनामध्ये येऊ न देण्याचं स्वतःला एक वचन द्या. हाही एक मुद्दा आहे की तो शिकणं गरजेचं आहे. काही नियम स्वतःला लावा आणि ते मी नक्कीच पाळेल हे देखील स्वतःला सांगा.